4 दिवसापूर्वीचा आणि आता कसं? नमस्कार, मी बालाजी निकम, CEO DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आज DNSP ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ब्रह्मोस हा प्रोडक्ट आम्ही पेरू पिकासाठी आम्ही फार्मरला दिला होता आणि त्या फार्मरांचं नाव आहे अनिल राजगुरू, राहणार निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आम्ही त्यांच्या पेरूच्या बागेमध्ये आहे आणि यांनी ब्रह्मोसचा वापर केलेला आहे ह्या प्रोडक्टचा आणि आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ की काय रिझल्ट आला, कसा आला, काय आला. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमची ही पेरूची बाग आहे या इथे. हा. ही पेरूची बाग आहे, ही किती एकर आहे? ही 3 एकर आहे. 3 एकर पेरूची बाग आहे. किती म्हणजे रोपं किती आहेत? ही रोप 1000 आहे ती. 1000 रोपं आहेत. बर, ठीक आहे. म्हणजे किती वर्ष झाले ह्या पेरूच्या म्हणजे उत्पादनामध्ये तुम्ही आहात? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झालं सातत्याने ह्या रानामध्ये तुम्ही पेरू हो हो हार्वेस्टिंग करताय, घेताय. हो हो. तर मला सांगा तुम्ही ब्रह्मोस कसं वापरलं आणि किती वापरलं काय? एकरी 3 लिटर वापरलं मी. एकरी तुम्ही पेरूच्या बागेसाठी 3 लिटर 3 लिटर ड्रीप मधून दिलं, ड्रीप आळवणी मधून दिला. आळवणी. बर, किती दिवसापूर्वी दिलंय? एक 5 दिवस झाले दिलेलं. म्हणजे ब्रह्मोस देऊन 5 दिवस झाले. 5 दिवस. मग तुम्हाला ह्या पेरूच्या झाडामध्ये त्या काय फरक जाणवतोय तुम्हाला? हे झाडामध्ये मला काळोखी जाणवते आणि असं वाढ पण जाणवते थोडी. म्हणजे ह्या झाडामध्ये तुम्हाला काळोखी म्हणजे केनोपी चांगली आली आहे. म्हणजे पानाची साईज असेल, पानाचा कलर असेल, कलर, पानाची जाडी, हो. ही आणखीन मुळ्यांची संख्या वाढली ना, पांढरी मुळे म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या वाढली बेडमध्ये. आणखीन ही जी स्टंप आहे आता, स्टंप पण थोडा स्ट्रॉंग वाटतोय. म्हणजे स्टंप पण चांगली झाली आहे. आता तुम्ही इथून कटिंग करणार ना? हे हो हो, कटिंग करून नंतर मग ते बाग धरणार तुम्ही? धरणार आपण पुढं. बरोबर. म्हणजे पांढऱ्या मुळ्या वाढल्या ह्याच्यामध्ये, पांढऱ्या मुळे वाढल्या. त्यानंतर स्टंप म्हणजे ही जी स्टंप आहे ह्याची साईज वाढली आणि झाडाची केनोपी वाढली. म्हणजे पानाचा कलर, पानाची साईज, पानाची जाडी ती वाढली. कारण का झाडाला 2 भाग महत्वाचे आहेत, 2 अवयव महत्वाचे. एक म्हणजे पांढऱ्या मुळ्या, कारण का अन्न ग्रहण करण्यासाठी, मूलद्रव्य ग्रहण करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियासाठी पान चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे झाडाचं पान आणि मूळ जर चांगलं असेल तर आपल्याला यील्ड चांगलं येते, उत्पादन चांगलं येते. आणि मला सांगा साहेब, ब्रह्मोस वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी. आणि एकच आळवणी झाल्या, एकच प्रत्येक महिन्याला तुम्ही रिपिटेशन टाका, चालतंय. तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आणि ही व्हरायटी कोणती आहे? व्हरायटी VNR आहे. VNR व्हरायटी आहे. VNR बरं, व्हरायटी विचारायचं काय कारण? तुम्ही काय म्हणला? काय होतंय, व्हरायटी 2 आहेत ना. पिंक तैवान एक व्हरायटी आहे. पिंक तैवान. त्या पिंक तैवानचा रिझल्ट फास्ट मध्ये आहे. आणि लोकांचं असं म्हणणं आलं एक दोघांचं की VNR ला थोडासा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे मुळी फुटायला. VNR ला. तर मी इथं नंतर ते नवनाथ अभंग आहेत ना, त्यांना पण दिलं, तर त्यांना पण चांगला टॉपचा रिझल्ट. म्हणजे ह्या VNR ला मुळी फुटायला प्रॉब्लेम हा 100%. म्हणजे लेट मुळी फुटते असं म्हणणं आहे. मुळी फुटते, पण ब्रह्मोस दिल्यामुळे फास्ट मुळी फुटायला लागली. म्हणजे VNR या जातीला ब्रह्मोस दिल्यामुळे जी काही मुळी लेट फुटत होती ती फास्ट फुटायला लागली आणि रिझल्ट चांगले आले. नमस्कार शेतकरीनो, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे, हाच वसा आणि वारसा DNSPचा, आणि हाच वारसा घेऊन आपण पुढे चालतोय. तर जय हिंद, जय DNSP. ओके, नमस्कार.